कंबरदुखीसाठी स्ट्रेचिंग करतोय आपण आता. दोन्ही हात समोर घ्या, पुढे घ्या. दोन्ही गुडघे ताठ करायचे, स्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आणि हा भाग पूर्ण पाठीमागे दाबायचा आहे, पाठीमाग खेचायचा आणि संपूर्ण ताण पायाच्या पाठीमागील भागात पडेल. ताण द्यायचा. आपली नजर पूर्ण आपल्या नाभीकडं म्हणजे बेंबीकडे जायला पाहिजे. जेवढं होईल तेवढं होल्ड करा. गुडघा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत शिस्तीत रिलॅक्स व्हायचं. असं 6 ते 7 वेळा करायचं आहे. ज्यांना कमरेचा, सायटिकाचा, लोअर बॅकचा ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी दिवसभरातून किमान 3-4 वेळा तर असं करायला पाहिजे. जसं वेळ मिळेल तसं नाहीतर मग सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा तुम्ही केलं तर चालेल तुमच्या कामाच्या वेळेनुसार. परत नंतर आणखीन हे पहिल्यांदा 5 सेकंद होल्ड करा. जसं की 1, 2, 3, 4, 5. परत रिलॅक्स व्हायचं आणि हळूहळू 2-3 दिवस गेलं की मग त्याचं 10 सेकंदावर न्या, 15 न्या, 12 न्या तुमच्या कपॅसिटीनुसार. पण पहिल्या दिवशी जास्त होल्ड करू नका. परत यायचं. नंतर हळूहळू हात पाठीमागे घ्यायचा. अंतर दोन्ही पायाच्या दोन्ही हाताच्या मधलं कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू मग तुमचा हा पूर्ण ताण निघल तसा लोअर बॅकचा, सायटिकाचा त्रास हळूहळू कमी होईल. आणि त्याच्या पुढचा अजून एक झोपायचं. ह्याला भुजंगासन पण म्हणतात. हात छातीच्या बाहेर घ्या, येईल तेवढं वरती. पण ह्याला काळजी काय घ्यायची, जेवण किमान 1-1.5-2 तास तरी झालेलं असावं. जेवण झालं हे फक्त स्ट्रेचिंगमध्ये घेऊ नका. ह्याला पण 1, 2, 3, 4, 5 असं रिलॅक्स. हळूहळू जसा स्टॅमिना वाढेल तसं काउंटिंग म्हणजे सेकंदाचं काउंटिंग जास्त वाढवा. अशाच माहितीसाठी फॉलो करा. फक्त कारणं सांगायची नाहीत. घर बसल्या कुठेही आपण हे हळूहळू करत आपलं जे दुखणं आहे कमरेचं ते बंद म्हणजे कमी करू शकतो आणि कालांतराने ते बंद होतंय. अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.